जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो होतो संविधान चौकला. जसं तुम्हाला माहीत आहे की 14 एप्रिल जवळच आहे आणि आज आहे 4 एप्रिल. फक्त 9 दिवस बाकी आहे 14 एप्रिलला. मी खूप एक्सायटेड आहे, मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी इकडे बॅनर बघायला आले होते, कारण त्या दिवशी मी आले तर इथे खूप गर्दी होती, त्यामुळे मी घरी चालली गेली. म्हणून माझ्या बाजूला एक काकू बसून होते आणि ती सतत मला बघत होते, तर मला खूप लाज वाटत होते की मी कसं काय व्हिडिओ काढू. पण मग माझ्या मनात आलं की आपण काही चुकीचं थोडी करत आहोत. मग मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि जे व्हिडिओ मला काढायचे होते मी ते काढले. आणि मग इथे बसल्या बसल्या मी विचार करत होती की लोक येत का नाही आहे. मग इथे बघा, काही काका वगैरे होते, ते आले आणि बाबासाहेबांना मला म्हणजे हे घालवत होते. तर इथे बसला ना तर एक वेगळीच फिलिंग येते. मी तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्ही या स्वतः इथे बसा, इतकं शांत वातावरण आहे इकडे की तुम्ही इथे खूप काही विचार करू शकता, बाबासाहेबांजवळ बसू शकता. इकडे म्हणजे खूप काही आहे बघायला. मी जास्त अंदर गेले नाही, कारण तिकडे खूप सारे लोक म्हणजे मीटिंग वगैरे करत होते, म्हणून मी बाहेरच बसले. आणि हे बघा, आपल्या भारताचं संविधान जे आपल्या बाबासाहेबांनी लिहिलं आहे. मग मी इकडे गेले बॅनर बघायला, बट इकडे बॅनर होता नाही, कारण त्या दिवशी खूप वारा तुफान आला. त्यामुळे मला असं वाटते की ते बॅनर मे बी काढलं असतील की फाटलं, मला काही समजलं नाही. मी कोणाला विचारलं पण नाही, मला माहीत नाही ते काय झालं आहे. तर मी म्हटलं चला आता घरी जाऊया आपण. आणि बस गाडी स्टार्टच करत होते की मग एक वेळा आपलं भारताचं संविधान बघून घ्या जवळून. मी झूम करते आणि मग माझे लक्ष नाही का एका बॅनरवर गेला. तुम्ही पण बघा, माझ्या डोळ्यात इतकं पाणी आलं ते बघून. बघा, इथे लिहिलं आहे पिण्याचा पाणी. म्हणजे हे म्हणजे वाचून नाही का माझ्या डोळ्यात लिटरली पाणी आले की आपल्या बाबासाहेबांना आपल्यासाठी किती काय केलं. आणि आपण त्या जातीमध्ये जन्मलो जिथे आपले बाबा आहेत आपल्यासोबत, आपल्याला सपोर्ट करायला.